अगं माझी बाई कुठं चालली एवढी तयार होऊन? अरे तुका मी नंतर बोलते, आता मका जायचं हाय. अगं तू जायलीस तरी कुठं? अरे आज नारळी पौर्णिमा, आम्हा कोळींचा सण. काय काय केलं जातं नारळी पौर्णिमेला आणि का साजरा केली जाते नारळी पौर्णिमा? अरे आम्ही मासे पकडण्यासाठी खोल समुद्रात जातो, तेव्हा आमची राखण समिंदरच करतो. आमची एक विरा आमच्या पाठीशी असते, म्हणून आम्ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी समिंदराची पूजा करतो, त्याला सोन्याचा नारळ वाहतो. हो का? अजून बघायचं आहे नारळी पौर्णिमेला काय काय केलं जातं आणि आमची एक विरा आमच्या कोळीवाड्याची शान कशी आहे ते. हो हो, चला तर मंडळी, आपल्या समोर घेऊन येत आहे पुढील गाणे कोळी गीत व गीताचे बोल आहे सन आयलाय गो व घेऊन येत आहे इयत्ता 5वीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी. सन तुझा हयो वर्षाचा नसन हाय तुझा गोयो वर्षाचा. सन तुझा हयो वर्षाचा निसन हाय नारली पुनवचा. सन आयलाय गो नारली पुनवचा मनी आनंद मावना फुल्यांची दुनियेचा. सन आयलाय गो नारली पुनवचा मनी आनंद मावना फुल्यांची दुनिये. सन आयलाय गो नारली पुनवचा मनी आनंद मावना फुल्यांची दुनियेचा. या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊल. या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊल. या कोळीवाड्याची शान आहे तुझं देऊळ. आमचे कोळी लोकांचा मान
श्रीमंत येतो तुला ग शरण दुःखी असो का संकटी सांगे तुला गारान गरीब असो वा श्रीमंत येतो तुला ग शरण दुःखी असो का संकटी सांगे तुला गारान ओ जिथं भक्तांचं समाधान आई तुझं देऊळ जिथं भक्तांचं समाधान आई तुझं देऊळ जिथं भक्तांचं समाधान आई तुझं देऊळ आम्हा कोली लोकांचा मान आई तुझं देऊळ आमचे कोली लोकांचा मान आई तुझं देऊळ आमचे कोली लोकांचा मान आई तुझं देऊळ आमचे कोली लोकांचा मान आई तुझं देऊळ. खूपच सुंदर. ए अरे एवढ्या गाईत कुठं निघालायत म्हणायचं. अरे आम्हाला लय घाई आहे आणि आधीच खूप उशीर झालाय. एवढं गाईत निघालायत म्हणायचं का लाडक्या बहिणीचे पैसे विसे आले काय. नाही नाही तसं काही नाही. आम्हाला गडावर जायचं आहे आणि तिथं जाऊन तयारी पण करायची आहे. तयारी आणि ती कशाची. अरे आज म्हाळसा आणि खंडोबा देवाचं लग्न नाही का. लय मोठं लग्न आणि लय मोठा उत्सव. कोण कोण येणार आहे लग्नाला. ऐकायचंय खंडोबाच्या लग्नाला कोण कोण येणार आहे. हो चला तर मंडळी काल सुपारी फुटली आहे आणि आज नवरी नटून लग्नासाठी तयार आहे. तर इयत्ता 6वीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत नवरी नटली सॉंग आणि गाण्याचे बोल आहेत नवरी नटली कानबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. काटीन घोंगड अरे ये आर बाबा ये अन ये हंगास अव काटीन घोंगड अव काटीन घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की काटीन घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की. साला माथ्यावर भर दुपार झाली बघ भर दुपार झाली बघा व त्या गोट महाळावर कोंडी सोडून नागर त्या गोट महाळावर कोंडी सोडून नागर येतो इसावा गटकावर टाकी वैरण बैला मोर टाकी वैरण बैला मोर त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊन वाकर त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊन वाकर कशी चालती या जर कशी चालती या जर पाय बसत्या ती जर
कांदा अरे फोडतो की. घ्या 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 घ्या. अहो कांदा घ्या कांदा. कांदा न भाकर. अरे ये अन ये. अरे ये केवढा मोठा कांदा हे. अरे ये येडबामू ये की कांदा. कांदा न भाकर. अहो कांदा न भाकर खाऊ द्या की र. आम्हाला बी जत्राला येऊ द्या की. बानूच्या नादी फसला ग बाया धनगर वाड्यात फसला. बानूच्या नादी फसला ग बाया धनगर वाड्यात फसला. काच मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला. काय बोलू गयाड्याला मला टाकील कोड्याला. मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला. काय बोलू गयाड्याला मला टाकील कोड्याला. माझ्यावरती रुसला ग देव माझ्यावरती रुसला. माझ्यावरती रुसला ग देव माझ्यावरती रुसला. बानूच्या नादी फसला ग पहिल्या धनगर वाड्यात फसला. बानूच्या नादी फसला ग पहिल्या धनगर वाड्यात फसला. ए आवरलं की नाही? उशीर होतोय, चल लवकर. हो झालं येते. चल चल. कुठं निघालात ग गावाहून दडायला? अहो आत्याबाई आमचं मार्केटमध्ये काम होतं, आम्ही लगेच होतो. ते काय नाही, घरातलं काही काम करायला नको, नुसतं फिरायला लागतं टर्रा टर्रन फर्रा फर्रा. अहो आत्याबाई आम्ही लगेच येतो ना. एवढ्या उशिरा बाहेर तुम्हाला भीती नाही वाटत का ग? अहो आत्याबाई पहिला जमा तर गेला, आता आम्ही आजच्या युगातल्या नारी आहोत. आता आम्ही अत्याचार सहन करणार नाही. आणि जर का आमच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याचा कार्यक्रम तिथंच फिक्स म्हणून समजायचा. वा पोरीनो, भले शब्बास. तुम्ही तर काली देवीचे रूपे आहात. आणि बरं का मंडळी, आजच्या स्त्रिया जरी सती सावित्री असल्या तरी त्यांच्यामध्ये काली मर्दिनी यांची रूपे आहेत. आणि अशाच महिलांमधील कालिका देवी कशी असते याची महती सांगणारे गीत घेऊन येत आहे इयत्ता 8वीचे विद्यार्थी. आणि गाणे आहे रक्तचरित्र आणि काली महाकाली. जाग जाग भाग भाग बच सके तो बच लिया. dum da da dum dum da da dum dum da da dum nache mot dum da da dum dum da da dum dum da da dum da dum dum नाच नाच सारी रात क्या पता मैं कल दूंगा. पीट पीट ढोल पीट हाथ पाँव मार ठेठ. ओ नाच
नाच उंगलियों पे नाच नाच रात सारी मौत का हूँ मैं मदारी बाज डमरू सी कटारी डम 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 नाच मौत का रक्त चरित 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 डम डम नाच मौत का। पाँव में लगा के वो लाली आली रे संभालने वाली काली माँ महाकाली। आंखों में लगा के वो काजल भाग्य वो जगाने वाली काली माँ महाकाली। छम छम घुंघरुओं से रास्ता दिखाने वाली काली माँ महाकाली। आली रे छोटी से बांध कर लाई दिवाली रे है गले में लटके देखो कपाली रे शोभे ये हटके कानों की बाली रे आगे जो देखो तो आंखें हजार हैं पीछे जो देखो तो लाखों के पार हैं साधु संत तेरे चरणों की धूल है राजा धीराज तेरे माने उसूल हैं वरदान मांगने को ये रूप धार लिया आरती उतारने को खुद को संवार लिया तेरे बिना कैसे ये बेड़ा पार हो क्या मेरे पास है जो माँ को स्वीकार हो तू अंतिम आशा है तुझसे उद्धार हो तेरी संतान है आके रक्षा करो। अप्रतिम असा गोंधळ आपल्या समोर सादर केलेला आहे। अरे रे असं काय वाकडं तिकडे चालतोस तेरी झलक शरफी। अरे किती पसारा करून ठेवला आहेस तो उचल लवकर पुष्पराम सुनके फ्लावर समझेगा फायर में झुकेगा नहीं साला। अरे थांब तुला दाखवतेच आता आजा मे बाई पागल झालेस काय काय हा प्रकार? अगं काल पिक्चर बघायला गेलो होतो। कोणता रे? तो नाही का पुष्पा 2। हो त्यातील गाणे तर लय हिट झाले। आणि तुला माहित आहे का आपल्या पुढील गाणे पण तेच आहे। कोणते? सामे सामे। हो चला तर मंडळी आपल्या समोर घेऊनच आहे इयत्ता 7वीची विद्यार्थी आणि गाण्याचे बोल आहे आजाद सामे।
தவிக்குது மாலை டம் டம் மஞ்சள டம் டம் மாத்து அடிக்க மங்கள டம் டம் ஓல டம் டம் ஒதுக்கு டம் டம் ஓங்கி தட்டிக்கும் புத்திக டம் டம் மாலை டம் டம் மஞ்சள டம் டம் மாத்து அடிக்க மங்கள டம் டம் ஓல டம் டம் ஒதுக்கு டம் டம் ஓங்கி தட்டிக்கும் புத்திக டம் டம் फायर है तू? फायर नहीं, वाइल्ड फायर है। अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामे मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामे तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे वो डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा में अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे రామనాథంటూనే చిన్నదో చిన్నదో రాములరి గుడికొచ్చే చిన్నదో చిన్నదే రామనాథంటూనే చిన్నదో చిన్నదో రాములరి గుడికొచ్చే చిన్నదో చిన్నదే కాకాదంటూనే కుర్రదో కుర్రదో తోటకాడకొచ్చిందే కుర్రదో కుర్రదే పచ్చి పచ్చి మంటూనే పిల్లదో పల్లెట్టుకొచ్చిందే పిల్లదో పిల్లదే రామనాథంటూనే చిన్నదో చిన్నదో రాములరి గుడికొచ్చే చిన్నదో చిన్నదే రామనాథంటూనే చిన్నదో చిన్నదో రాములరి గుడికొచ్చే చిన్నదో రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి సోగులాడి స్వప్న సుందరి నీ మడత సూపు మా పటేల మల్లె పందిరి రచ్చరాజ కుందె ఊపిరి నీ వంక చూస్తే గుండెలోన డీరి డిరిడిరి తూనీగా నడుములోన తూటా పెట్టి తుపాకీ పెంచి ఆమె తింగని చిట్టి మగజాతి నట్ట మడత పెట్టి ते गंगाधर पाटलांचं वाडं कुठं आहे हो? गंगाधर पाटलांचं वय एक काम करा उजव्या हाताला सरळ जाऊन पहिल्या आलेलं सरळ गेल्यावर पहिला चोडा त्यांचा आहे पर काम काय काढलं म्हणायचं त्यांच्याकडे अहो त्यांच्या घरी आज जागरण गोंधळ आहे आणि आम्ही गोंधळी आहोत. जेवायला आहे का तिकडे जेवायला? ओय तो तीस तर जेवायचाच पडलाय रे का गोंधळी बा गोंधळ का घालतात आणि गोंधळाला कोण कोण येते? गोंधळ भाई गोंधळ हा देवीचा असतो. गोंधळाला देवीची पूजा केली जाते, गुणगान गायले जातात. हो का? आणि अजून काय काय केले जाते?
बघायचे तुम्हाला देवी गोंधळाला कशी येते आणि देवीचे गुणगान कसे करतात? हो. चला तर मंडळी, आपल्या समोर घेऊन येत आहे इयत्ता 8वीचे विद्यार्थी गोंधळ गीत आणि गाण्याचे बोल आहे उदे ग आंबे उदे, उदे ग आंबे उदे. चला तर मग.
डोंगर यंगून उघड देवी लल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार खूपच सुंदर. साक्षात अंबाबाईचे दर्शन झाले आहेत या गीतातून. आताच झालेल्या या गोंधळ गीतासाठी श्री अशोक देशमुख सर तसेच विनोद शेजवळ सर यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस प्राप्त झालेले आहेत. तसेच काली महाकाली फ्युजन या सुंदर अशा गीतासाठी आदरणीय जगदीशजी देसले सरांकडून 201 रुपयाचे बक्षीस प्राप्त झालेले आहेत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हॅलो. राजकपूर थीममधील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बॅकस्टेज यायचे. राजकपूर थीममधील विद्यार्थ्यांनी लगेचच बॅकस्टेज यायचं आहे. Hey, hi, how are you? Hello, I am fine. How are you, dear? Here is all fine. काय ग सख्यांनो, कसं चाललंय? Hey, you can't speak in English. अगं सख्यांनो, मैत्रीमध्ये काय हे इंग्रजी बोलणं आणि काय हे मराठी बोलणं? No, not at all. You are not allowed in our group. You are making our group embarrassed. काय ग सख्यांनो, आपण शिवरायांच्या राज्यात राहतो ना, त्यांचीच बोली भाषा बोलायची नाही, हा कुठला न्याय? आमचं चुकलं, आम्हाला माफ कर. आणि हो मंडळी, तुम्ही पण लक्षात असू द्या, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. या गोष्टीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणसाचा मान स्वाभिमान होते आणि यांचीच महती सांगण्यासाठी येत आहेत आता 7वीचे विद्यार्थी आणि गाण्याची थीम आहे छत्रपती शिवाजी महाराज. लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची, लाज वाटते. फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मराठी म्हणून अक्के पार झेंडे लावले ते फाटून आता दांडके उरले. दांडके जे आमच्याच ढुंगणावर वापरले जात आहेत. साला आम्ही खेकडे, आम्ही गांडूळ. अरे पण खेकड्याला मासळी बाजारात किंमत आहे, गांडूळ खतालाच मागणी आहे, पण मराठी माणसाला शक्ष्प किंमत नाही. शक्ष्प किंमत छे ही तुमची ऐपत नाही, तो तुमचा घास नाही. तुम्ही डाऊन मार्केट, तुम्ही मीन माइंडेड, तुमची प्रॉपर मुंबईत राहायची लायकी नाही. साला मराठी माणूस रोगापेक्षा धसक्यानं मारतो. धसका पोरानं राडा केला, धसका पोरगी पंजाब्याबरोबर पळून गेल्याचा, धसका गावाकडची जमीन चुलत्यानं गिळल्याचा, धसका मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा, धसका भूतकाळाचा, वर्तमान काळाचा आणि भविष्याचा. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती काय? अरे आम्हाला सगळ्यांचीच भीती. मराठी पाऊल पडते पुढे. अरे हट, मराठी पाऊल पडतच आहे कुठे? अरे मुळात मराठी पाऊल उरलंच आहे कुठे? माझ्या 500 पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केली म्हणून मी मराठी म्हणून जन्माला आलो. भयंकर पाप. लाज वाटते मी मराठी म्हणून जन्मल्याची. लाज वाटते. इंग्रजी में जंप पर
जो सहस बाह पर राम गिजराज है। हृदयात माऊली रे सावली नडकोट रावणी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांच रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो गावा दृढदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर कन्यजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। अरे दिवंडी दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या साऱ्या जगाला कळू द्या, अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. नीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती महाराज की जय. हस्ते कदम राज आलं हस्ते कदम. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. सळसळत्या रक्तात ढिंगी पेटली, ये सळसळत्या रक्तात ढिंगी पेटली. ढगढगली नसा रुद्र ज्वालामुखी. हस्ते कदम राज आलं हस्ते कदम. हस्ते कदम राज आलं हस्ते कदम.
त्यांचा शेवटचा गाणं एका सदाबहाराने होणार आहे. हो, आणि कारणही तसेच आहे. कारण म्हणतात ना, शेवट गोड तर सर्वच गोड. राज कपूर हे एक अभिनेता होते. अशा गोड अभिनेत्याच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी घेऊन येत आहेत ब्लॅक अँड व्हाईट मधील गोल्डन जुबली गीतांचा खजिना राज कपूर यांची सदाबहार गाणे. चला तर मग. आज हे संस्कार बालक मंदिर विभागाचे हे शेवटचं गीत आहे. हे गीत फिल्म सिटीतील एक महान दिग्गज असं एक व्यक्तिमत्व राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्ताने आपण त्यांना आज एक श्रद्धांजली म्हणून आपण हे गीत या ठिकाणी घेतो आहे. आपल्या संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या वतीने या ठिकाणी या गीताच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. निकल पड़े हैं खुली सड़क पर अपना सीना ताने, अपना सीना ताने. मंजिल कहाँ कहाँ रुकना है ऊपर वाला जाने, ऊपर वाला जाने. बढ़ते जाएं हम सैलानी जैसे एक दरिया तूफानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल. कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल. कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल. प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल.
कभी ही कहो इस राह का मीत न बदलेगा कभी प्यार टूटा साच छूटा चाँद न चमकेगा कभी प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो चोरी चोरी मेरे दिल में समाते हो ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो जहाँ मैं जाती हूँ वहीं चले आते हो चोरी चोरी मेरे दिल में समाते हो ये तो बताओ कि तुम मेरे कौन हो झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो अरे झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ। जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा
जाना कहाँ। जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वहीं हमसे जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ। कल भी कोई दोहराएगा ये मेरा गीत, जीवन संगीत कल भी कोई दोहराएगा। जग को हंसाने बहरूप दिया, रूप बदल फिर आएगा। धन्यवाद सर्व संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनची टीम. अतिशय छान प्रकारे महाराष्ट्राची परंपरा प्लस मनोरंजनाचा हा खजिना आम्हाला सगळ्यांना दिला, इतक्या मोकळ्या वातावरणामध्ये लुटण्याचा. धन्यवाद सर. हम है राही स्कूल के और फिर मिलेंगे अगले साल चलते चलते. कार्यक्रम हा संपन्न करू, आनंद हा ओंजळीत भरू. कार्यक्रम हा संपन्न करू, आनंद हा ओंजळीत भरू. टाळ्या देऊन तालात आनंदी आनंद साजरा करू, आनंदी आनंद साजरा करू. तरी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली व शेवटपर्यंत सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद.